चला तर मित्रांनो, मुंबईवरून निघालो एका नवीन ठिकाणाच्या शोधासाठी। आणि ट्रेनमधून जात असताना खूप भारी वाटत होतं, कारण काही गर्दी आणि ते ठिकाण म्हणजेच अंबरनाथ शिवमंदिर। हे शिवमंदिर खूप पुरातन आहे, म्हणजेच पांडवकालीन आहे। तर पाहूया आज अंबरनाथ मंदिराचं रहस्य काय आहे ते। ट्रेनमधून आल्यानंतर मी येऊन पोचलो ते म्हणजे अंबरनाथ स्टेशनला। आणि अंबरनाथ स्टेशनला आल्यानंतर तिथून मी गेलो शेअरिंग रिक्षाने। तर चला जाऊया। मी निघालो सकाळी नालासोपारावरून, आणि नालासोपारा टू दादर 30 रुपये येऊन जाऊन तिकीट आहे, आणि त्याच्यानंतर दादर टू अंबरनाथ येऊन जाऊन 30 रुपये तिकीट आहे, एकूण झाले 60 रुपये। आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला शेअरिंग रिक्षाने जावं लागतं, आणि शेअरिंग रिक्षांचं येऊन जाऊन 40 रुपये तिकीट आहे। पाहायला गेलो तर नालासोपारा टू अंबरनाथ मंदिर हा माझा प्रवास येऊन जाऊन 100 रुपयामध्ये झाला। तुम्ही कधी गेलात तर नक्की जा, कारण का एकदम जेन्युइन तिकीट आहे। आणि अंबरनाथ रिक्षा स्टँडला गेल्यानंतर समोर दर्शन झालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि पुढे निघालो, चला। जय शिवराय मित्रांनो, मी रतन कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आलो आपण अंबरनाथ मंदिराकडे। तर इथे आपला बोर्ड सुद्धा पाहायला मिळतोय, ते बघा असाल, प्राचीन शिव मंदिर असं अंबरनाथ असं याचं बोर्डावरती म्हणजे इथे उल्लेख केलेला आहे। तर आपण जाऊया इथे मंदिरामध्ये, आणि आज आपण पाहणार आहोत की हे अंबरनाथ शिव मंदिर नक्की कोणी बांधलं आणि कशा प्रकारे या मंदिराची रचना काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तर फायनली 10 मिनिटाच्या प्रवासानंतर येऊन पोचलो ते म्हणजे आपण अंबरनाथ मंदिराच्या परिसरामध्ये। तर फायनली येऊन पोहोचतो आपण अंबरनाथ शिव मंदिराजवळ। तुम्हाला दाखवतो मी, माझ्या समोरच मंदिर आहे। तर इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं आणि मन प्रसन्न झालं, कारण का हे मंदिर पाहायला गेलो तर खूप जुनंच आहे। तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की या मंदिराचा इतिहास नक्की काय आहे तो। चला, इथे आल्यानंतर आपण आपल्या इथे चप्पल काढलेत, आणि चप्पल काढल्यानंतर बघा असाल तर पांडवकालीन अंबरनाथ मंदिर। महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते। मंदिरात सापडलेल्या एका शिलालेखानुसार ते शिलाहाटचा राजा मंबानी यांनी 1060 मध्ये बांधले होते। हे मंदिर पांडव वंशाचे असल्याचे स्थानिक लोक मानतात। हे मंदिर भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे। 11व्या शतकाच्या मध्यात बांधलेल्या अंबरनाथ शिवमंदिरासारखे दुसरे मंदिर जगात नाही। गाभारा नावाच्या मुख्य सभामंडपाकडे जाण्यासाठी मंदिराला 20 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये मध्यभागी एक शिवलिंग देखील आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथ येथे भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी यात्रा भरते। या मंदिराबाहेर 2 नंदी आहेत। गुडघ्यावर एक स्त्री असलेली त्रिमस्तकी ही मंदिराची मुख्य मूर्ती आहे, जी शिवपार्वतीची आकृती दर्शवते। वल्धन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर चिंच आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेले आहे। मंदिराची वास्तू असाधारण दर्जाची आहे। 1060 मधील प्राचीन शिलालेखही येथे सापडला आहे। राजा मंबानी यांनी 1060 मध्ये हे मंदिर बांधले। पांडवकालीन मंदिर हे या मंदिराचे दुसरे नाव सुद्धा असे ओळखले जाते। मंदिराविषयी असे म्हटले जाते की जगात यासारखे दुसरे कोणतेही मंदिर नाही। तर अंबरनाथ मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे हे पाहायला मिळतात। बघा इथे दिसत असेल तुम्हाला, तर इथे हत्तीच्या आकाराचं, परत अजून सुद्धा आपल्याला खूप मूर्तीच्या आकारामध्ये खूप काही पाहायला मिळतं इथे। पाहायला गेलो तर अंबरनाथचा उगम महाभारत काळापासूनचा आहे। पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्ष अंबरनाथ येथे घालवली, जिथे त्यांनी हे जुने मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडांपासून बांधले। कौरवांकडून त्याचा सतत पाठलाग होत असल्याने त्याला तेथून पळून जावे लागले।
गर्भगृहाच्या अगदी वर असलेल्या गर्भगृहाची अनुपस्थिती जे मंडपाच्या 20 पायऱ्या खाली आहे आणि आकारासह स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन देते. अंबरनाथ मंदिराची तुलना अबूचे दिलवारा मंदिर, उदयपूरचे उदयेश्वर मंदिर आणि सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर यांच्याशी करता येईल. इथे आल्यानंतर आपला खूप म्हणजे मंदिराच्या प्रत्येक दगडावरती, प्रत्येक भिंतीवरती आपल्याला असं पाहायला मिळतं की काही ना काहीतरी चित्र आहेतच. म्हणजे खूप देवी देवतांचे चित्र आहेत सर्व. बघायला गेलो तर आपण इथे बघा, इथे सुद्धा आपल्याला दिसत असतील. या दगडावरून तुम्ही विचार करू शकता की हे मंदिर किती जुनं असेल. तर फायनली अंबरनाथला आल्यानंतर आपलं इथे 2 आपले मित्र भेटलेले आहेत. नाव काय? ओम खंडागे. ओम खंडागे आणि नागेश पवार. कुठे आलात तुम्ही? आम्ही उल्हासनगरवरून आलो. उल्हासनगरवरून हे आलेत उल्हासनगरवरून आणि आपल्याला इथे भेटले. म्हणजे अशीच ओळख झाली इथे मंदिराजवळ आल्यानंतर. तर खूप भारी वाटलं. हे सुद्धा खूप ठिकाणी गेलेत फिरण्यासाठी आणि त्यांना सुद्धा भेटून खूप भारी वाटलं. म्हणजे आपल्या 2 सबस्क्रायबर भेटले आपले नवीन. तर कसं वाटलं आता तुम्हाला इकडे? आम्हाला तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं, खूप मजा आली. तर चला बघूया आपण पुढे जाऊया. हा चालेल. पाहायला गेलो तर अंबरनाथच्या भिंतींवरती अनेक देवी देवतांचे चित्र पाहायला मिळतात आणि हे पाहण्यासाठी लोक देश विदेशातून या मंदिराला भेट देतात. तर अंबरनाथ मंदिराजवळ आल्यानंतर तुम्ही माझ्या मागे ही पाहत असाल, इथे गुफा आहे. ही गुफा पंचवटीला बाहेर पडते. म्हणजे ही गुफा सुद्धा पांडवांनीच केली होती, पांडवकालीनच आहे आणि ही गुफा सरळ जाऊन पंचवटीला बाहेर पडते. आणि इथे आता प्रवेश बंद केलेला आहे, इथे दरवाजा सुद्धा लावलेला आहे कारण काही ते जाऊन देत नाही आतमध्ये. काय माहिती आतमध्ये गेल्यानंतर खूप काही अडचणी येऊ शकतात, तर त्याच्यामुळे जाऊन देत नाही आता आपल्याला आतमध्ये. आणि मागं बघा सर माझ्या मंदिर. तर बघायला गेलो तर खूप भारी वाटतं हे मंदिर पाहून. आणि आतमध्ये गेल्यानंतर, मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे गारवा जाणवतो आणि मंदिरामध्ये थंडगार पूर्णपणे होतो. आणि बाहेर पाहिल्यानंतर मंदिराची रचना पाहिल्यानंतर आपण बघू शकतो, त्या मंदिराची रचना बघू शकता तुम्ही की एकदम खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे एकावर एक दगड ठेवून. आणि असं म्हणतात की वनवासाला आले होते ज्यावेळेला पांडव इथे होते, ज्यावेळेला पांडव जात होते त्यावेळेला पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलं. आणि एका रात्रीत हे मंदिर बांधल्यानंतर या मंदिराला आपण बघायला गेलो तर कळस नव्हतं. हे कळस आता पुढे 2 दिसत आहे आपल्याला, ते आता लावण्यात आलं आहे. पण मंदिराचं मेन कळस आहे जे मध्ये आहे ते तर आपल्याला अजून पण पाहायला मिळत नाही. तर त्याचं रहस्य वेगळं आहे. तर बघूया आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की या मंदिराला कळस नाही आहे. तो मेन पॅसेज म्हणजे मंदिराचा हा बघा इथे. तर इथे आपल्याला मंदिराचा कळस दिसत नाही. तर इथे एका रात्रीत बांधलं गेलं हे मंदिर. आणि या मंदिराचं ज्यावेळेला मंदिराची बांधणी करण्यात आली त्यावेळेला या मंदिराचा कळसच नाही. तर आतमध्ये जे आपला इथे मेन गाभारा आहे या ठिकाणी आणि इथे वरतून उजेड येतो, म्हणजे संपूर्णपणे खुलं आहे आणि तिथून आपल्याला उजेड येतो ते म्हणजे शंकराच्या पिंडीवरती पडतो. आतमध्ये गेल्यानंतर खूप भारी आहे, मला सुद्धा खूप सुंदर वाटलं. तर बघूया. तर मित्रांनो, बघायला गेलो तर अंबरनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.